नमस्कार मित्रांनो, मी अमोल गोलप, शेतकरी आणि मार्गदर्शक. हा जो प्लॉट पाहतोय आपण, ह्याच्यामुळं थंडीमुळं ह्या प्लॉटमध्ये पूर्णपणे जाग्यावरती थांबला होता. हा प्लॉट अशी पिवळसर पाणी येत होते, ओघा निघत नव्हता, हे असं प्रॉब्लेम झाले. पण तुम्ही आपण ट्रीटमेंट केल्यावरती रिझल्ट पाहू शकता. ओघा पण छान निघतोय. हे बघा, हा प्रॉब्लेम खाली झालेला करपे, आणि हा बघा, हे नंतर पिवळसर पान आहे, हे पान कसं निघलेलं आहे. खूप छान रिझल्ट आला या प्लॉटमध्ये. हा कुठला रोग नाही, काही नाही, हे असं प्रमाण होतं भरपूर. हे पिवळसर पान, हे हे खूप प्रॉब्लेम दाखवत होता या प्लॉटमध्ये, पाहू शकता. नंतरचा पोगा बघा कसा दिसतोय. तर हा थंडीमुळं प्रॉब्लेम झाला, हा रोग नाही, थंडीमुळं प्रॉब्लेम येतोय. ह्याला थोडीशी ट्रीटमेंट केली की पूर्णपणे प्लॉट जाग्यावरती येतोय, पाहू शकता. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं, तर खालून आपण ड्रीपमधून ह्याला मॅग्नेशियम सल्फेट आणि सल्फर हे दिलं, परत इडा फेरस दिला. त्याच्यानंतर आपण फवारणीमध्ये परफेक्ट सुपर घेतलं आणि चिलेटेडमधले फेरस घेतलं आणि 13-0-45 ह्याची एक फवारणी केली. आणि त्याच्यानंतर आपण पोगावरणी केली होती 13-40-13 सिसोरिया घेतलं होतं रानडे कंपनीचं, मिकनेल 32, हे आपण ट्रीटमेंट केली होती. तर आपण पाहू शकता किती खूप छान रिझल्ट आला, हे पाहू शकता तुम्ही. ह्या पानामध्ये किती डेपी, हे पान किती छान आहे. तर हा रोग नाही आहे. शेतकरी आता पूर्णपणे थंडी असल्यामुळं मुळी थांबले, त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम आला आहे. तर हा रोग नाही आहे, शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. हा थंडीमुळं झालेला इफेक्ट आहे, हे पाहू शकता आपण. पान कसं निघलं होतं अगोदरचे, नंतरचं पोगा कसा निघलेला आहे. तुम्ही एक ट्रीटमेंट एवढ्या करा फक्त, मी सांगितलं ते अजून एकदा रिपीट करतो. मॅग्नेशियम सल्फेट, सल्फर खालून द्या. त्याच्यानंतर पिवळसर बाग झाल्यावरती पोगा पण थांबला आहे, पोगा निघेना, आणि विकनेसमध्ये गेल्यावर परत व्हायरसमध्ये येऊ नये, सिगाटोका वगैरे, म्हणून आपण परफेक्ट सुपर घेतला आणि त्याच्याबरोबर चिलेटेड फेरस आणि 13-0-45 हा स्प्रेमध्ये आपण घेतला, फर्स्ट स्प्रे. आणि सेकंड स्प्रे आपण कॅल्शियम बोरॉन चिलेटेडमधलं हा घेतला होता. त्याचा पण खूप छान रिझल्ट आला. आणि त्याच्यानंतरचं एक 4 दिवसाचा गॅप ठेवून आपण ब्ल्यू कॉपर आणि स्ट्रेप्टोमायसिन हा एक स्प्रे घेतला. तर तुम्ही पाहू शकता हा रिझल्ट, पोगा कसा निघतोय बघा. म्हणजे प्रत्येक झाडात बघा, हे पान बघा, आणि नंतरचं निघणारा पोगा. तर शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. थंडी जास्त असल्यामुळं मुळी थांबते, त्याच्यामुळे हा परिणाम होतो आहे. सांगितले ट्रीटमेंट करा. आणि काही तुम्हाला अडचण असेल तर 94-23-88-51-80 ह्या नंबरवरती कॉल करा. तुम्हाला केळीविषयी मार्गदर्शन केलं जाईल. धन्यवाद.